बघा आता आज आपला पुढचा टॉपिक आहे व्हीलुकअप मध्ये आणखी आपण एक उदाहरण बघणार आहे डबल व्हीलुकअप. बरं, चला तर जाऊ आपल्या टॉपिक कडे. बघा याच्यात आज आपण काय काय शिकणार आहे. डायनॅमिक फिल्टर युझिंग व्हीलुकअप जे मागच्या टॉपिक मध्ये आपण बघितलं त्याचा वापर तर आहेच आहे. बरोबर, काउंट इफ फॉर युनिक आयडी बनवण्यासाठी काउंट इफ फंक्शन्स बघितलंच होतं आपण. अँड अँड म्हणून टेक्स्ट फंक्शन आहे त्याची माहिती आपण बघणार आहे. लेन फंक्शन, लेन फंक्शन ऐकलं का तुम्ही? लेन फंक्शन काय करतं? हे लेन फंक्शन तर लेंथ काढून देतं, आपल्याला टेक्स्टची लेंथ काढून देतं. ओके. आणि इंडेक्स विथ मॅच फंक्शन आपण एक सेपरेट आपला टॉपिक झाला होता बघा, इंडेक्स विथ मॅच फंक्शन. तर त्याच्याबद्दलची माहिती आजच्या टॉपिक मध्ये आपण काय करणार आहे, बघणार आहे. तर मग आता चला आपण एक्सेल सुरू करू. त्यामध्ये तुम्हाला दोन एक्झाम्पल दाखवले जाणार आहे. पहिल्या एक्झाम्पल कडे मी जातोय. बघा, एक उदाहरण आहे. यामध्ये माझ्याकडे इथं ग्रोसरी स्टॉक लिस्ट दिलेली आहे. आपण काय केलं की इथं मला एखाद्या प्रॉडक्ट बद्दल माहिती बघायची, तर मी त्या प्रॉडक्टचा नंबर टाईप केला, म्हणजे 105 टाईप केला, एंटर दिला का लगेच मला ते समजतंय. त्याचं आयटम नेम, कॅटेगरी, स्टॉक इन, त्याचा स्टॉक किती शिल्लक आहे, त्याची प्राइस काय आहे आणि जीएसटीचा रेट काय, ही पूर्ण डिटेल मला इथं मिळते. बरोबर. पण एखाद्या वेळेस आपल्या स्टॉक कोड लक्षात नाही राहिला, आपण त्या स्टॉक कोड ऐवजी त्याचा एचएसएन बघा. हे लक्षात घ्या, इथं दोन जे कॉलम आहे आयटम कोड आणि एचएसएन, ही युनिक आहे दोन्ही पण. एचएसएन कधीच रिपीट नसणार कोणत्याच आयटमला. तसा स्टॉक आयटम कोड हा तुमचा जो असतो तो एक युनिक असतो. ओके. मग तुम्ही म्हटला का नाही आम्हाला 706 एचएसएन कोड असणारा मला काय पाहिजे, ते स्टॉक आयटमची माहिती पाहिजे. बघा त्याने तरी ती सुद्धा दिली बघा. दिली का? लक्षात घ्या, मी 706 हा काय टाकला इथं, आयटम एचएसएन टाकला. असं असताना त्याने मला त्याची माहिती दिली, म्हणजे मी एचएसएन टाको अगर मी आयटम कोड टाकू, मला त्याची माहिती तिथं काय झाली पाहिजे, मिळाली पाहिजे. बरं, ह्याच्यासाठी आज आपल्याला बघायचंय डबल व्ही लुकअप बघायचंय. ठीक आहे. मी पुन्हा आयटम कोड जो होता तो करून देतो इथं 103. ठीक, हे मी डिलीट करतो आता पहिले. बा साधे, मला समजा एखाद्या आयटमची माहिती बघायची आहे, तर तुम्ही काय कराल, इक्वल टू व्ही लुकअप. लुकअप व्हॅल्यू साहजिक ही बघा, ही आयटम कोड इथं टाईप करून ठेवला, याला लॉक करतो मी. कॉमा, टेबल ॲरे हा पूर्ण टेबल. ओके. कॉमा, कॉलम इंडेक्स नंबर. आता आयटम कोड कोणत्या याच्यात आहे, आयटम नेम कोणत्या याच्यात आहे, तर 3 नंबर मध्ये म्हणून 3. कॉमा, एक्झॅक्ट मॅच 0. याच्यामध्ये मला हा पण लॉक करावा लागेल, रेंज पण मला लॉक करावी लागेल. ओके, केली. झालं, मिटला विषय. आलं का ब्रँडचं नाव, मला आयटमचं नाव आलं का? आलं ना, बरोबर आहे का नाही? हं? मग आता काही पण मग हे कसं आलं लक्षात घ्या, आयटमचं नाव तर आपल्या सिंपल व्हीलुकअपने आलेलं आहे. आता समजा तुम्ही ह्या, एक काम करतो मी, 109 नंबर घेतोय, 109 घेतो. बरं बरं. बरं, आता हे 109च्या ऐवजी मी त्याचा एचएसएन टाईप केला. काय केला? एचएसएन काय त्याचा 706 आहे. मग मी इथे 706 टाईप केला, असं पकडा. त्याने ये नाही दिली. जर चुकीची व्हॅल्यू एंटर झाली तर तो येणे देतो का नाही, एरर देतो का नाही? मग आपण जर येणे आला तो येणे यायला नको असेल तर आपण काय वापरतो, इफ एरर फंक्शन किंवा इफ एने फंक्शन वापरतो. मग मी इथं इफ एने फंक्शन वापरतो. इफ एने कॉमा, आपण काय करतो, डबल अवतरण चिन्ह देऊन ब्लँक स्पेस तिथं. मला ब्लँक स्पेस नाही प्रिंट करायची. आता आता मला परत त्याला सांगायचं का परत तू बघ तिथं आणि तू दुसरा कॉलम घे एचएसएनचा आणि त्याच्यानुसार शोध. म्हणजे आता हे डबल होईल लोक. बघा इथे मी परत आता त्या डबल अवतरण चिन्हामध्ये जे स्पेस देत होतो त्याच्याऐवजी मी काय वापरतो आता इथं व्ही लुकअप. लुकअप व्हॅल्यू, बघा लुकअप व्हॅल्यू कोणती आहे इथं, तर ही इथं लुकअप व्हॅल्यू इथं. कॉमा, काय
टेबल ॲरे. आता हा टेबल ॲरे बदलल, कारण की युनिक नंबर कोणत्या कॉलम मध्ये, सेकंड कॉलम मध्ये, तिथून टेबल ॲरे सिलेक्ट करायचा बघ. इथं 2 टेबल आले. किती आले? 2 टेबल. बरोबर, लक्षात आलं तुमच्या? हा, त्याच्यानंतर कॉमा, कॉलम इंडेक्स नंबर. बघा इथं कॉलम इंडेक्स नंबर कोणता येतो? कॉलम इंडेक्स नंबर कितव्या नंबर मध्ये? इथून दुसऱ्या याच्यात आहे म्हणून 2, आणि एक्झॅक्ट मॅच साठी 0. कंस कम्प्लीट. येस म्हटलं बघ. हा, ह्या ठिकाणी जे लॉक करायचे त्या व्हॅल्यू आपल्याला लॉक कराव्या लागतील. बघा, हा लुकअप व्हॅल्यू, लुकअप रेंज मी काहीच नाही केलं. आलं का? आता तुम्ही इथं कोड टाईप करा, किंवा तुम्ही HSN कोड टाईप करा, काही टाईप केलं तरी ती व्हॅल्यू तीच मिळणार आहे तुम्हाला. समज. मग काय आहे का अवघड याच्यामध्ये? फक्त इफ एनएच्या ठिकाणी आपण जी ब्लँक स्पेस प्रिंट करत होतो, तिथे आपण परत एक फॉर्म्युला व्ही लुकअपचा दिला, आणि त्याला मग कॉलम इंडेक्स दुसरा घेतला, टेबल वेगळा घेतला. टेबल वेगळा म्हणजे त्यातलाच टेबल, फक्त मग ते जे दोन्ही कॉलम जे आहे ते एका मागे एक पाहिजेत, एवढं नक्की. एक शेवटी कुठंतरी आणि एक सुरुवातीला आहे, असं असेल तर मग थोडस अवघड जाईल. पुढे त्याच्यावरही पर्याय आहे, रिव्हर्स व्ही लुकअप म्हणून पर्याय असतो आणखी. पण जर कॉलम ते शेजारी शेजारी असतील तर एकदम योग्य राहील. आलं लक्षात? मग समजलं डबल व्ही लुकअप. ठीक. आता मी हा एक टाईप करतो बरं, 0808 टाईप करतो. इथं 0808. काय केलं त्याने? हे नाही आलं. बरं, त्याचं 113 करतो, म्हणजे मी आयटम कोड टाईप करतो बरं आता. 113 एंटर. आलं ऍपल, बरोबर ना? आलं का? मग हा का बरं नाही येते 080? प्रॉब्लेम. बर. बरं, आता हा 111चा बघू बरं का. 111 करतो मी. आला. त्याचा HSN काय आहे? 0910. बर. असा काय भाग? असा भाग आहे जे, पण याला कॉपी पेस्ट करून जर तुम्ही घेतलं ना, बघा इथं. आलं समज. मग कधी कधी काय होतं, ते ऍक्च्युली ह्या ज्या व्हॅल्यूज आहे ह्या टेक्स्ट मध्ये कन्वर्ट झालेल्या आहे, काही व्हॅल्यू काही नंबर मध्ये, आणि मग इकडे आपण टाईप करतो ते नंबर मध्ये येऊ राहिलं, आणि मग तो मॅच करत नाही त्याला, आणि मॅच न केल्यामुळे आपल्याला तिथे एरर येतो. मग याला पर्याय काय हो? इथं टाईप करण्याऐवजी तुम्ही काय करू शकता? कॉपी पेस्ट. तर तो पर्याय नाही की कॉपी पेस्ट. तुमचा समजा डाटा जर जास्त असेल तर मग तुम्ही काय कराल? साहजिक डाटा व्हॅलिडेशन. मग आता मला सांगा, तुम्ही डाटा व्हॅलिडेशन कोणाला देणार नक्की? HSN ला द्यायचं का आयटम कोडला द्यायचं? कोणाला द्यायचं? डेटा व्हॅलिडेशन कोणाच सेट? बरं, डेटा व्हॅलिडेशन सेट जर केलं तर आयटम कोड टाईप होणार नाही तिथं. होईल का टाईप? बरोबर आहे का नाही? मग आपल्याला डेटा व्हॅलिडेशन डबल सुद्धा देता येईल. कसं द्यायचं ते बघ, महत्वाचं म्हणजे. ठीक आहे. आता मी इथं काय करतो, एक मॅच फंक्शन घेतो. बघा हे मॅच फंक्शन. बघा मॅच फंक्शनचा सिंटॅक्स बघा कसा आहे. मॅच फंक्शन आपण शिकलो होतो. मॅच फंक्शन काय काम करतं माहिती का? तर आपल्याला एखाद्या कॉलम मधली एखादी व्हॅल्यू जी असेल ती व्हॅल्यू शोधून देण्याचं काम करतं. बरं, उदाहरणार्थ इक्वल टू मॅच, टॅब मारला. लुकअप व्हॅल्यू, कोणती व्हॅल्यू शोधायची तुम्हाला? कोणती व्हॅल्यू शोधायची आहे? तर मला शोधायचा आयटम कोड. काय शोधायचा आहे? आयटम कोड किंवा HSN. मला शोधायचा HSN. बघा मी इथे हे क्लिक करतो, HSN. कुठून शोधायचा आहे? तर लुकअप ॲरे. लुकअप ॲरे देताना मला ह्या रो मधून शोधायचा आहे. कॉमा, एक्झॅक्ट मॅच साठी 0. बघा 1 आलं. बघा आयटम कोड म्हटलं, इथे आयटम कोड आहे ना, तर तो कितव्या कॉलम मध्ये? 1. आता मी इथं एक काम करतो, HSN घेतो. तो कितव्या कॉलम मध्ये? 2 नंबर मध्ये. तो दाखवतो. तुम्ही जे काही इथं टाईप कराल, आता मी इथं समजा असं टाईप करतो ब्रँड.
आता तो ब्रँड तिथे घेत नाही, कारण की इथे मी त्याला व्हॅलिडेशन सेट केलेलं आहे. त्याच्यामुळे टाईप होणार नाही. ह्या ड्रॉप डाऊन मध्ये जेवढे आयटम आहे तेवढे तो घेतलेले आहे. तुम्ही काही टाईप जरी केलं इथं तरी सुद्धा तो त्याचा कॉलम नंबर म्हणजे मॅच फंक्शन कॉलम किंवा रो मधली त्या कॉलमची पोझिशन आपल्याला दाखवतो. लक्षात येत आहे? बरोबर. हे समजलं? इथपर्यंत समजलं? मग आता आपल्याला काय करायचं इथं, तर या ठिकाणी मी एक काम करतो, इथं काढतो बरं. आता बघा, मॅच इक्वल टू मॅच, टॅब मारला, लुकअप व्हॅल्यू मी इथं टाईप करेल, कॉमा, लुकअप ॲरे मध्ये हा लुकअप ॲरे घेतो, कॉमा, आणि एक्झॅक्ट मॅच साठी 0. ते काही विषयच नाही. हे याने आलं. मी इथं काय करतो, आयटम कोड टाईप करतो किंवा HSN टाईप करतो. त्याने 2 दिलं काढून. युनिट्स टाईप केलं मी इथं, दिलं 7 काढून. कितव्या कॉलम मध्ये युनिट्स, कितव्या कॉलम मध्ये त्याने काढून. समजलं मग मॅच फंक्शन? हो. ओके. आता मी जातो पुढे. माझ्या मॅच फंक्शन तर आलं ना लक्षात तुमच्या? आता ह्या दोन्हीचं एकत्रीकरण करायचंय मला, एकत्रित करायचे दोन्ही मॅच आणि इंडेक्स. आता मी जातो माझ्या इंडेक्स फंक्शन कडे. बघा, हे माझं इंडेक्स फंक्शन इथं मी घेतलं. इंडेक्सचा सिंटॅक्स काय सांगतो? इंडेक्स ॲरे. इंडेक्स फंक्शन हे ॲरे साठी स्पेशल. ॲरे साठी काय की कॉम्बिनेशन बघितलं होतं आपण, कंट्रोल शिफ्ट एंटर, तरच ते फॉर्म्युला ऍक्टिव्हेट होणार. लक्षात घ्या. बरोबर. ॲरे, रो नंबर, कॉमा, कॉलम नंबर. मग तो काय करतो, आपण जो रो नंबर आणि कॉलम नंबर देऊ त्यातली व्हॅल्यू तो काय करतो, प्रिंट करून देतो आपल्याला. त्यातली व्हॅल्यू काय करून देतो, प्रिंट करून देतो. लक्षात घ्या बरं. इथं याने काय केलं, मॅच फंक्शनने काय केलं, तर त्या कॉलम नंबर काढून दिला किंवा रो नंबर काढून देईल मॅच फंक्शन. आणि इंडेक्स फंक्शन काय करेल, ज्या कॉलम मधून जो कॉलम किंवा रो तुम्ही त्याला द्याल तिथली व्हॅल्यू प्रिंट करून देईल तुम्हाला. म्हणजे त्या दोघांचं एकत्रीकरण आपल्याला करायचं. बघू, चाल इथं करू. हा बरं, इक्वल टू इंडेक्स, टॅब मारला, ॲरे. ॲरे मध्ये आपला टेबल, आपला हा सगळा टेबल. ओके. त्याच्यानंतर रो नंबर. आता आपला जो हा टेबल आहे यातला हा एकच रो जो आहे तो ठरलेला 0 आहे, कॉमा, कॉलम नंबर. समजा HSN चा कॉलम काय, 2. कंस कंप्लीट झाला का नाही? आणि शिफ्ट कंट्रोल एंटर द्यायला लागेल. काय द्यावं लागेल? शिफ्ट कंट्रोल एंटर. तेव्हा बघा त्याने तिथली म्हणजे त्या पोझिशनची व्हॅल्यू मला इथं प्रिंट करून दिली, 0/2. 0 रो नंबर आणि कॉलम नंबर 2. लक्षात येते? म्हणजे किंवा मग 0 म्हणण्यापेक्षा इथं मी 1 पण म्हणू शकत होतो. बरोबर. पण मला 0 जर दिला तर तो रो नंबर बघणार नाही, फक्त कॉलम नंबरच बघेल. तो सोडून देईल रो नंबर. ठीक आहे. आपल्याला रोचा विषय घ्यायचा नाही, आपल्याला कॉलम मधून शोधायची, म्हणून आपण तिथं 0 टाकला. लक्षात आलं मग इथपर्यंत? मग आता मला सांगा, मला इथं HSN कोड ऐवजी मला आयटम कोड यायला पाहिजे तिथं. तर मला इथं काय करावं लागेल, बदलावं लागेल का नाही ही व्हॅल्यू? मग ती बदलण्यापेक्षा मी इथं जे टाईप करेल, सिलेक्ट करेल, की त्याने ऑटोमॅटिक घेतलं पाहिजे ना. ऑटोमॅटिक घेतलं पाहिजे तर मी काय करेल, हे बघा, ह्या 2 जो टाईप केलाय ना, ह्या दोन दोन जो टाईप केलाय, इथे मी HSN टाईप करतो बरं. HSN टाईप केल्यानंतर माझ्या मॅच फंक्शनने काय केलं होतं, 2 नंबर काढून दिलाय. बरोबर. मग मी हे जे फंक्शन आहे ना, हे हे असंच्या असं उचलतो, जे तयार केलेलं कॉपी करतो, आणि ह्या फंक्शन मध्ये त्या 2च्या जागेवर मी काय करणार, त्याला पेस्ट करून देणार. करू पेस्ट? ओके. देऊ एंटर. आलं? आलं लक्षात? हं? आता सगळ्यात महत्वाचं, लॉक कोणाला करायचा हा प्रश्न आहे. आणि मी ज्यावेळेस खाली ड्रॅग करेल ना याला, त्यावेळेस काय होणार आहे, त्याचे सेल ऍड्रेसेस बदलणार आहे. मला इथे लॉक लक्षात आलं काय? हे हा फॉर्म्युला मी सेपरेट काढला. हा काय साठी काढला, तर कॉलम नंबर घेण्यासाठी. मग आता मला इथं ह्या फंक्शन मध्ये कॉलम नंबर घ्यायचा होता, तर मी केलं काय,
फक्त तो फॉर्म्युला उचलला आणि त्या कॉलम नंबरच्या जागेवर टाकून दिला. तुम्ही सुद्धा प्रत्येक फॉर्म्युला सेपरेट सेपरेट जर काढला तर तुम्हाला अडचण येणार नाही. हे सगळ्यात महत्वाचा विषय. येते का लक्षात? बर, झालं इथं. आता आता लॉकिंग काय काय करायचं, समजा हे कॉपी झालं खाली, तर ही रेंज सेम राहिली पाहिजे, आहे का नाही? बर, इथं एक दाबतो मी. ही रेंज लॉक राहिली पाहिजे, मग F4 दाबतो, इथं याला F4 दाबतो. त्यानंतर ही रेंज सेम K13, म्हणजे K13 म्हणजे हा बघा, हा पण सेम राहायला पाहिजे आणि ही पण रेंज सेम राहिली पाहिजे. आणि शिफ्ट कंट्रोल एंटर द्या. बघ आलं. काही लॉक केलंय, सगळं लॉक केलंय, सगळ्या सेल ऍड्रेस लॉक केलाय. आता मी याला ड्रॅग करतो खाली. बरं, काय झालं, सगळ्या ठिकाणी HSN कोडच आला माझ्या मते. हा, याच्यात माझ्या मते इथे ना हा लॉकिंग व्हायला नको होता. कोणता? हे बघा, हा मॅच मधला पहिला जो आहे तो लॉक काढायला लागेल मला त्याचं. मग काढतो मी. बघू, आपण खाली ड्रॅग करू त्याला. काय झालं, चुकलं, येणे आलं तिथं. येणे का आलं, तर आपण शिफ्ट कंट्रोल एंटर दिलेला नाही. मग मी F2 दाबतो आणि शिफ्ट कंट्रोल एंटर देतो. कारण की इंडेक्स ॲरे फंक्शन आहे ना, हे साधं फंक्शन थोडी आहे, एंटर देऊन थोडी आहे चालणार आहे आपल्याला. आपल्याला काय फंक्शन ॲरे फंक्शन. बघा आता इथं तुमच्या लक्षात येईल का काही व्हॅल्यू ह्या टेक्स्ट मध्ये कन्वर्ट झालेल्या आणि काही व्हॅल्यू ह्या नंबर मध्ये कन्वर्ट झालेल्या आहे. लक्षात येते का? याला मी सेंटर अलाईन देतो. मग त्या टेक्स्ट मध्ये असो नाही तर नंबर मध्ये असो, त्या आल्या पाहिजे तिथं. आलं लक्षात? इथपर्यंत आलं लक्षात? फॉर्म्युला आला लक्षात? हं? काय केला तो, दोन्हींचं एकत्र केलं, इंडेक्स विथ मॅच, जे आपण पूर्वी शिकलो ते मी इथं करतोय फक्त. ओके. आता मी काय करतो, हा जो HSN मी इथून घेतला ना, तर मी इथून घेतो. त्याची मी फक्त तुम्हाला उदाहरण दाखवण्यासाठी खाली घेतला ना हा. हे मी डिलीट करून टाकणार. मला इथं काय, मी सिलेक्शन इथून करणार आहे ना, HSN आयटम कोड. मग मला ज्याच्या वाईज सर्च करायचं, मी इथून जे सिलेक्ट करेल ना त्याची ड्रॉप डाऊन लिस्ट खाली आली पाहिजे. लक्षात येत आहे? इथून मी जी सिलेक्ट करेल त्याची ड्रॉप डाऊन, मी आयटम कोड सिलेक्ट केला का इथे ड्रॉप डाऊन लिस्ट मध्ये काय आलं पाहिजे, आयटम कोड आले पाहिजे. मी इथून HSN सिलेक्ट केला का खाली ड्रॉप डाऊन मध्ये काय आलं पाहिजे, HSN ची लिस्ट आली पाहिजे. ओके, समजलं? ठीक आहे. मग मला फक्त हा जो HSN ची सेल ही दिलेली आहे ती मला कोणती बदलायची आहे, ही करायची. हिचं काय नाव आहे बघा बरं, K2. बरोबर. चला, या फॉर्म्युल्यामध्ये मी जातो आणि इथं K13 होतं ना, त्याच्याऐवजी K2 घ्यायची मला. कुठं आहे ती K13, बघा इथं आहे का? K2 च्या ऐवजी काय घेणार आहे मी, K13. आपलं K13 च्या ऐवजी K2. कंट्रोल शिफ्ट एंटर. बघा, झालं, बदललं. बघा बरं, आता मी इथं चेंज करतो आयटम कोड, लगेच आयटम कोडची यादी आली. आलं का? इथं मी HSN घेतो, लगेच HSN ची यादी आली. समज? आता मला इथं काय करायचं, डेटा व्हॅलिडेशन सेट करायचं. माझं झालं का नाही इकडे तयार सगळं? बरोबर. आता मी काय करणार, याला जो फॉर्म्युला वापरला तो फक्त कॉपी करून घ्या ना. काय केला, कॉपी केला. केला कॉपी. आणि मी ह्या इथं आता मी डेटा व्हॅलिडेशन वापरतो. बघ, डेटा मध्ये गेलो. हं? कुठे गेलं, डेटा व्हॅलिडेशन हे बघा, इथं डेटा व्हॅलिडेशन. इथून लिस्ट निवडलं. लिस्ट निवडून इथं सोर्स डाटा जो आहे ना, हा सोर्स डाटाच्या ठिकाणी मी जो आता कॉपी केलेला फॉर्म्युला आहे तो फक्त पेस्ट करून दिला. तो फक्त काय केला, पेस्ट करून दिला आणि ओके म्हटलं. जसं ओके म्हटलं, बघा आता तुम्ही इथं पण ड्रॉप डाऊन लिस्ट आली. बघा, आले का इथं HSN कोडची यादी आली का? आता इथं तुम्ही वरती HSN च्या ऐवजी आयटम कोड बदलला का ऑटोमॅटिकली इथं आयटम कोडची यादी येणार. समजलं काय केलं? बघा मी काय काय केलं, कसं कसं केलं लक्षात घ्या. इथं पहिले तुम्हाला मॅच फंक्शन शिकवलं छानपैकी. मॅच फंक्शन काय अवघड आहे का मला सांगा बरं? बरोबर ना? मॅच फंक्शन काय सांगतं का,
कोणती व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे कॉलम मधली, रो मधली, ती सांगा, त्याचा कॉलम नंबर मी काढून देतो. मग आपण ती व्हॅल्यूचा सेल ऍड्रेस इथं ती व्हॅल्यू टाईप करून ठेवली बघा, आहे ना. म्हणजे आपण काय केलं, ती व्हॅल्यू लुकअप व्हॅल्यू कोणती दिली, इथली शेजारची. मग रेंज कोणती दिली, ही ही या रोची रेंज दिली. त्या रो मध्ये कितव्या नंबरला ती व्हॅल्यू आहेत त्याने ते आपल्याला काढून दिलं इथं. बरोबर, हे सेपरेट शिकलो. मग इंडेक्स शिकलो आपण. इंडेक्स मध्ये आपण साधं इंडेक्स शिकलो. काय इंडेक्स शिकलो की इंडेक्सचा फॉर्म्युला काय आहे बघा बरं, इथं लक्षात घ्या. ॲरे मध्ये टेबल पूर्ण दिला, रो नंबर 0 दिला, कारण की रो नंबर आपल्याला घ्यायचंच नाही, त्यात फक्त कॉलम मधून शोधायचंय. आणि कॉलम नंबर 2 दिला. बरोबर, 2 दिल्यानंतर आपण काय केलं, त्या 2च्या जागेवर तो आपण काढलेला मॅचने कॉलम नंबर आहे ती सेल ऍड्रेस दिली पहिले, किंवा ती सेल ऍड्रेसने दिली, तो फॉर्म्युला दिला तिथं डायरेक्ट. त्याच्यामुळे त्याने काय केलं, डायरेक्टली तो जो टाईप केलेला एचएसएन आहे तो काढून दिला आपल्याला कोणत्या कॉलम मध्ये. म्हणजे रो नंबर, कॉलम नंबर कोणी घेतला काढून, त्या फॉर्म्युल्याने काढून घेतला, जो आपण मॅन्युअली टाईप केला होता. समजतंय. आणि मग तो फॉर्म्युला पूर्ण तयार झाल्यानंतर तो जसा तसा उचलला आणि आपण कुठं टाकला, डेटा व्हॅलिडेशन मध्ये टाकला. आलं लक्षात. अशा पद्धती. आता बघा, लक्षात घ्या, तुम्ही इथं डायरेक्ट टाईप केलं तरी तुम्हाला डबल व्हीलुकअपचा तिथं फील येणार आहे, लक्षात घ्या. समजतंय. ही फाईल तुम्ही सेव्ह करायची. अशा पद्धतीने तुम्हाला हे घ्यायचे. बाकीचे फॉर्म्युले मी काय टाकत नाहीये, हे तुम्ही टाकून घेऊ शकता, येतील ना टाकता आता. बरोबर, काही नाही, दोन सेम कॉपी पेस्ट करत चालायचं पुढे. फक्त काय बदलायचं तेवढं बदलून घ्यायचं. माझ्यामध्ये ड्रॅग केलं तरी येऊन जाईल असं मला वाटतंय. बघ, आता इथं आलं, पण इथं कॉलम नंबर फक्त आपल्याला बदलावा लागेल प्रत्येक ठिकाणी. कॅटेगरीचा कॉलम काय आहे, 4. मग मला इथं 4 नंबर घ्यावा लागेल, 2च्या ऐवजी इथं 4 टाईप करावं लागेल. इथं 4 घेतलं, पण मग इथला 4 4 नाही, इथं कॅटेगरीचा कॉलम आहे 3, आणि इकडं कॅटेगरीचा कॉलम आहे 4. दोघांचे टेबल वेगवेगळे आहे ना. पहिल्या व्हीलुकअपचा टेबल हा पूर्ण आहे, आणि दुसऱ्या व्हीलुकअपचा टेबल ई हा आहे. त्यांचे दोघांचे कॉलम बदल. समजलं. येईल करता मग. खालचं पण फक्त कॉलम आणि रो नंबर बदलायचे. आता क्वांटिटी इन स्टॉकचा इथं कॉलम नंबर बघा, 1 2 3 4 5 6 आहे. म्हणजे पहिल्या व्हीलुकअपचा 6, दुसऱ्या व्हीलुकअपचा 5. साहजिक आहे. बघा, इथं मी काय करतो, इथं 6 करतो आणि इथं 5 करतो. आलं. तसंच आता परचेस युनिट तिथं काय आहे, पहिल्याचा 1 2 3 4 5 6 7 8 आहे, आणि दुसऱ्याचा 9. मग इथं 8 आणि 9. हा, 7 आणि 8 येईल का. 7 आणि 8 देऊन बघू. 7. 8 आणि 7. अच्छा अच्छा अच्छा. 8 पहिल्या याचा 8 येईल आणि दुसऱ्या याचा 7 येईल. बरं, 8 येईल आणि नंतर इथं 7 आलं. नंतर याचा जीएसटी रेटचा 9 8 येईल. बरं, 9 8. चला, इथं 9 बदलतो आणि इकडे काय घेतो, 8 घेतो. ठीक. ऑटोमॅटिकली इथं तुम्ही काही निवडा. इथून तुम्ही समजा एचएसएन निवडला, इथून एचएसएन निवडा कोणताही, एचएसएन नुसार येईल. तुम्ही आयटम कोड निवडा, आयटम कोड नुसार तुमची डिटेल व्हॅल्यू तिथं मिळेल. लक्षात. ठीक आहे. अशा पद्धतीने ही फाईल तयार करा, सेव्ह करा. चला, पुढचे एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल सेकंड. आता ही एक्झाम्पल मी तुम्हाला काय सांगणार नाहीये, लक्षात घ्या. मी फक्त दाखवणार तुम्हाला. मी काय करतो, इथं फक्त दाखव. बघा, हे तुम्ही काम केलेलं आहे. आता काय आहे माहिती का, विद्यार्थ्याचं ना, इथं मी फक्त डेटा बदललाय, रजिस्टर नंबर आणि मोबाईल नंबर. कारण की मोबाईल नंबर सुद्धा कोणाचा युनिक नसतो. असतो का युनिक, विद्यार्थ्याचा प्रत्येकाचा वेगळा असणार आहे. रजिस्टर, समजा तुम्ही माझ्याकडे आले आणि तुम्ही मला म्हटले का माझी फी किती बाकी राहिली हे मला सांगा, तर मला तुमचा रजिस्टर नंबर पाठ आहे का, तुम्हाला पाठ आहे का, बघा, तुम्हाला सुद्धा तुमचा पाठ नाही. मग अशा केसमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कमीत कमी माहित असतो. मग तुम्ही इथं मोबाईल, समजा माझा पाठ आहे तर मी डायरेक्ट इथं टाकून देईल, समजा 13. ओके, ठीक आहे, ते डिटेल मला खाली मिळून गेले.
पण मला पाठ नाहीये, तर मी काय करणार, मोबाईल नंबर टाकणार 9226424261. हे काम तर तुम्ही अगोदर केलेलंच आहे. आता इथं तुम्हाला इंडेक्स प्लस मॅच वापरायचं नाहीये, लक्षात घ्या. इथे इंडेक्स, कारण की इथं ड्रॉपडाऊन लिस्ट नाहीये, खूप मोठा डाटा आहे. एवढ्या मोठ्या डाटाला जर तुम्ही ड्रॉपडाऊन लिस्ट जर वापरली, तर त्याच्यातून सुद्धा शोधणं अवघड आहे. त्यापेक्षा टाईप केलेलं योग्य आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे इथं फक्त डबल व्ही लुकअप वापरायचंय. डबल व्ही लुकअप सोपं आहे का नाही? एक व्ही लुकअप वापरायचं, तो नाही तर दुसरा इफ येण्याच्या ठिकाणी दुसरं व्ही लुकअपचं हे द्यायचं. बरोबर, बाकी काय आहे का वेगळं? ठीक आहे. हे बघा, या ठिकाणी मी वापरून दाखवले बघा, इफ एरर व्ही लुकअप पहिलं आणि त्याच्या पुढे दुसरं, याच्यात इथं दिलेलं आहे. येईल करता मग? आता हे तुम्ही करायचं याच, हे उदाहरण. मी जसं इथं रजिस्टर नंबर बदलतोय ना, बघा इथं मी समजा 9 नंबर घेतला. इकडे लक्ष द्या, इथं मोबाईल नंबरच्या ठिकाणी एंटर देताच तिथं लगेच रजिस्टर नंबर होतो. आणि मी इथं मोबाईल नंबर टाकला 9226382843, लगेच वरती मोबाईल नंबर. मी तिथं काहीच केलं नाही. इथं बघा काय फंक्शन वापरले, इफ लेन L2, म्हणजे L2 म्हणजे ही सेल L2 ची लेंथ लेस दॅन 10 जर असेल, काय बघा, रजिस्टर नंबर हा 10 डिजिटचा नाहीये, तो 2 डिजिट 3 डिजिट जास्तीत जास्त 5 डिजिट पर्यंत. मोबाईल नंबर 10 डिजिटचा असतोच. बरोबर, मी त्याला काय सांगितलं की L2 ची लेन ही 10च्या खाली जर असेल तर तू तिथं रजिस्टर नंबर प्रिंट कर, आणि जर ती 10च्या नाही तर मोबाईल नंबर प्रिंट कर. इफ फंक्शनचा वापर केला बघा, इथे दिसतंय का तुम्हाला? आणि त्याच्यात लेन फंक्शन वापरले. लक्षात घ्या बघा, F2 ने मी तुम्हाला दाखवतो, इथं इथं दिसतंय तुम्हाला. येईल करता मग? हा, आता हा युनिक आयडी जो आहे ना, इथे जसं तुम्ही लक्षात घ्या, मी थोडस इकडे घेतो. इथं डबल वापरलेलं आहे. इथं जसं मी रजिस्टर नंबर टाईप करतो, समजा मी 9 टाईप केला, बघा इथं मी मोबाईल नंबर बदलला, इथं रजिस्टर नंबर आलं. बरोबर, इकडे युनिक आयडी बदलले बघा, सगळे बदलले का? येते का लक्षात तुमच्या? जसं तुम्ही इथं मोबाईल नंबर टाकाल, लगेच बदलला. मोबाईल नंबर -1, मोबाईल नंबर -2 असं आलं तिथं. आलं का? म्हणजे इथं इथं सुद्धा आपल्याला वापरलेलं बघा, डबल इफ वापरला गेलेला आहे. आता बघा, साधं तुम्ही ज्यावेळेस वापरलं बाबा, पहिले मोबाईल नंबर डॅश आणि 1 2 3 असं केलं होतं, तर तिथं पण मी लेन वापरला, इफ लेन L2 म्हणजे कोणती सेल? ते बघी, ही L2 मध्ये जी काही एंट्री होईल तुमची, ती जर त्याची लेंथ जर 10 पेक्षा खाली असेल, तर काय फॉर्म्युला वापरायचा, तो इथं दिलाय. जर 10पेक्षा जास्त असेल किंवा 10 असेल, तर दुसरा फॉर्म्युला इथं दिला मी मोबाईल नंबरचा. म्हणजे तुम्ही इथं 2 फॉर्म्युले तुम्हाला वापरून पहिले तयार करावे लागतील. मोबाईल नंबरचा युनिक आयडी काढण्याचा एक फॉर्म्युला घ्यावा लागेल, आणि एक रजिस्टर नंबरचा युनिक आयडी काढण्याचा एक फॉर्म्युला तुम्हाला टाकावा लागेल, आणि दोन्ही फॉर्म्युल्यांचं इफ मध्ये एकत्रीकरण तिथं करावं लागेल. येते लक्षात? मग बाकी इकडं जे फंक्शन आहे ते आहेच, इथं काही तुम्हाला डबल व्हीलूकअपचा विषय नाही. डबल व्हीलूकअपचा विषय कुठे आहे, तर इकडे बघ, इथं आहे. इथं इथं डबल व्हीलूकअप आहे फक्त, बाकी खाली डबल व्हीलूकअप नाही तुम्हाला. युनिक आयडी तुमचा याच्यावरून तयार होणार आहे, त्याच्यामुळे इथं डबल व्हीलूकअप नाही. डबल व्हीलूकअप इथं वापरलेला नाही, स्टुडंट नेम आणि टोटल फीला फक्त. आणि तुमच्या लेन फंक्शनचा वापर आणि काउंट इफचा वापर इथं वापर, म्हणजे त्याच्यामध्ये बघा, इफ फंक्शन वापरले गेले, लेन फंक्शन वापरले गेले, हे सगळं वापरून हे सगळं तयार झालेलं. येते लक्षात? आता हे काम तुम्ही करायचंय. म्हणजे रजिस्टर नंबर टाईप झाला का, तरी सुद्धा त्याने त्या फीचे डिटेल दाखवले पाहिजे. मोबाईल नंबर टाईप झाला
तरी त्याने फीचे डिटेल दाखवले पाहिजे. ठीक आहे, येईल करता मग. चालेल, ही पण तयार झाल्यानंतर फाईल सेव्ह करा. बघा असाइनमेंट तुम्हाला मी इथं दिलेली आहे. काय असाइनमेंट? असाइनमेंट आहे पहिले, जर 2 रेफरन्स मटेरियल तुम्हाला दिलेले याच्यामध्ये. पहिलं दिलेलं आहे रेफरन्स मटेरियल 18A ने नावाने, आणि दुसरं दिलं 18B नावाने. 18A च्या नावावर या पद्धतीचा आउटपुट तुम्हाला घ्यायचंय, आणि ती फाईल तुमचं नाव असाइनमेंट -18A ने सेव्ह करायची. नंतर तुम्हाला दुसरा जो डेटा दिलेला आहे तो 18B चा दिला रेफरन्स मटेरियल, त्याच्यावर आधारित तुम्हाला या पद्धतीचं आउटपुट घ्यायचंय. बघा लक्षात घ्या, म्हणजे रजिस्टर नंबर टाईप झाला तरी फी आली पाहिजे, मोबाईल नंबर टाईप झाला तरी फीचे डिटेल मिळाले पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासाठी कोणकोणते फंक्शन्स वापरायचे? इथं तुम्हाला इंडेक्स प्लस मॅच नाहीये, लक्षात घ्या. इथं काय आहे? इफ फंक्शन आहे, लेन फंक्शन आहे ऍडिशनल, बरोबर, आणि एम्परसेंट फंक्शन आहे जॉईन करण्यासाठी, युनिक आयडी काढण्यासाठी. तुम्हाला इथं 2 युनिक आयडी काढायचे. किती? 2. एक रजिस्टर नंबरचा काढायचा आणि दुसरा मोबाईल नंबरचा काढायचा. लक्षात येत आहे? तुम्ही काय करा, पहिला काढून घ्या, दुसऱ्या सेलमध्ये दुसरा काढून घ्या, आणि मग दोघांचं जर तिकडे एंट्री झाली, ती एंट्री जर 10च्या खाली असेल लेंथ त्याची, तर मग रजिस्टर नंबरचा युनिक आयडी आला पाहिजे. जर ती 10 असेल तर मोबाईल नंबरचा युनिक आयडी आला पाहिजे. इतक्यात तुम्ही बघितलं ना, मी तुम्हाला दाखवलं करून. जसा मोबाईल नंबर मी टाकला, माझा युनिक आयडी काय झाला? मोबाईल नंबरवर तयार झाला. आणि जसे मी रजिस्टर नंबर टाकला, तिथं माझा युनिक आयडी कशावर तयार झाला? रजिस्टर नंबर. ठीक आहे, आणि ही फाईल तुमचं नाव आणि असाइनमेंट -18B या नावाने काय करायची? सेव्ह करायची. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला आजचा हा डबल व्ही लुकअप आणि काही फंक्शनचं एकत्रीकरणाचा हा टॉपिक आपला इथं संपला. पण थांबू आता इथं.